तिसरा जो घटक आहे तो म्हणजे न्यूज पेपरचा आहे आणि मॅगझिनचा आहे. म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये तयारी करत असाल तर सुरुवातीला इंडियन एक्सप्रेस आणि सावकाशीनं कदाचित सुरुवातीलाच तुम्ही ते करू शकता, हिंदू नावाचा न्यूजपेपर तुम्ही वाचायला सुरुवात केली पाहिजे. सो इंडियन एक्सप्रेसनं सुरुवात करा आणि नंतर मग इंडियन एक्सप्रेस बरोबर तुम्ही हिंदू देखील वाचायला पाहिजे. द हिंदू नावाचं जे इंग्रजीमधलं वर्तमानपत्र आहे. सो इंग्रजी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये फारसं चॅलेंज नाहीये. त्यांना 2 पेपर अत्यंत चांगल्या प्रकारचे उपलब्ध आहेत, विशेषतः हिंदू त्यातला अत्यंत महत्वाचा आहे. मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे जाणीवपूर्वक सांगेन की तुम्ही भले मराठीतून तयारी करणार असलात तरी एक इंग्रजी न्यूजपेपर तुम्ही वाचायला पाहिजे. अर्धा तास पाऊण तास तुम्ही रोज तुमच्या न्यूजपेपर वाचनातला वेळ इंग्रजी न्यूजपेपरसाठी तुम्ही द्यायला पाहिजे. आणि ह्याचं कारण असं आहे की UPSCच्या पूर्व असो किंवा मुख्य असो या दोन्ही परीक्षांमधले जे प्रश्न असतात प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे, तर ते प्रश्न केवळ 2 भाषांमध्ये छापलेले असतात. एक इंग्रजी आहे आणि दुसरी हिंदी आहे. मग यापैकी एका भाषेतला प्रश्न मला कळला पाहिजे, मग पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल. अनेकांना असं वाटेल कदाचित माझं इंग्रजी चांगलं जरी नसलं मला हिंदीमध्ये कळेल, पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही आयोगाचे जुने प्रश्न बघायला लागता तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की एक वेळ इंग्रजी सोपं वाटेल पण काही वेळेला तुम्हाला हिंदीतले पारिभाषिक शब्द लक्षात येत नाहीत. कारण ज्या प्रकारची हिंदी आपण ऐकतो कदाचित बोलतो ती आपल्या दैनंदिन भाषा व्यवहारातली जी मुख्यतः मूव्हीज मधनं आपल्या कानावर पडत असते, कानावर येत असते, ती हिंदी आपल्याला परिचित असते. पण विषयाची जी हिंदी आहे म्हणजे राज्यघटनेत संदर्भातलं हिंदी आहे, अर्थव्यवस्थेच्या बाबतीमधलं हिंदी आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीमधलं हिंदी आहे, तर हे सहजासहजी जाणीवपूर्वक आपलं त्या प्रकारचं बॅकग्राऊंड असेल, आपण वाचत असू तर गोष्ट वेगळी आहे. पण यातलं काही जर नसेल तर तुम्हाला तुमच्या या रेग्युलर हिंदीच्या ऐकण्यातनं बोलण्यातनं अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेमधले हिंदी पारिभाषिक शब्द हे समजणार नाहीत. म्हणून माझी विनंती असेल की भले तुम्ही मराठीमधनं लिहा पण एक न्यूजपेपर इंग्रजीमध्ये अर्धा ते पाऊण तास तुम्ही द्यायला पाहिजे. आता तुमचा मुख्य प्रश्न असा असेल मराठी मीडियम मधल्या स्टुडंटचा की मराठीमध्ये चालू घडामोडीची तयारी करण्यासाठी मटेरियल आहे का, तर ते डेफिनेटली आहे. आणि पुन्हा युनिक अकॅडमीच्या एका म्हणजे आमच्या प्रकाशनाचा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम त्याचा उल्लेख मी करणार आहे. गेल्या जानेवारीपासून म्हणजे जानेवारी 2024 पासून आपण हिंदू नावाच्या, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला, इंग्रजी वर्तमानपत्राचा सारांश दर महिन्याच्या शेवटी म्हणजे तो महिना असेल एप्रिल महिना तर पुढचा जो महिना मे आहे तर त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एप्रिलचा सारांश आपण देत होतो. आणि आता जो येणारा अंक आहे ते जानेवारी केलं आपण, फेब्रुवारी केलं, मार्च केलं, एप्रिल केलं. पण एप्रिल पासनं आपण निर्णय असा घेतला की केवळ हिंदू वर्तमानपत्र नाही तर हिंदू, एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स आणि मराठीतली जेवढी वर्तमानपत्र आहेत, लोकसत्ता असेल, दैनिक सकाळ असेल, मटा असेल, हे जी काही सगळी वर्तमानपत्र आहेत तर त्या वर्तमानपत्रांचा आधार घेऊन इंग्रजीमधली आणि मराठीमधली आपण युनिक बुलेटिन नावाचं पूर्वी जे मासिक काढायचो ते मासिक आता डिजिटल फॉर्ममध्ये या महिन्यापासून येऊ घातलेलं आहे. त्यामुळे जे मराठी माध्यमातून तयारी करतायत त्यांनी बिलकुल त्या चालू घडामोडीच्या मटेरियलचा, त्या बाबतीतल्या मासिकाचा कुठलाही प्रकारचा बाऊ बाळगता कामा नये. इंग्रजीमध्ये ज्या दर्जाचं मटेरियल तुम्हाला करंट इव्हेंटसाठी उपलब्ध होतं त्याच दर्जाचं मुख्य परीक्षेच्या तयारीसाठीचं मटेरियल तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यामुळे तुम्ही भय बाळगू नका. सो एक इंग्रजी वर्तमानपत्र आपला युनिक बुलेटिनचा जो मासिक अंक डिजिटल फॉर्म मधला या महिन्यापासून तो येतोय, आधी तो येत होता हिंदू सारांश नावाने. आणि तिसरी गोष्ट जी विसरता कामा नये, तुम्ही मराठी माध्यमातून तयारी करणार असाल तर एक मराठीतलं न्यूजपेपर तुम्ही, एक वर्तमानपत्र तुम्ही वाचलं पाहिजे. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पाठ्यपुस्तक, एक संदर्भ पुस्तक आणि त्याखेरीज इंग्रजी वर्तमानपत्र, मराठीमध्ये तयारी करणार असाल तर मराठीतलं वर्तमानपत्र, असा चालू घडामोडीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल.